नमस्कार. आज आपण एक वाटी कच्च्या तांदळापासून ढोकळा तयार करणार आहोत. हा ढोकळा पहा, अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे. कापसासारखा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. हा ढोकळा बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. घरातल्या अगदी मोजक्या साहित्यामध्येच हा मस्त असा ढोकळा बनवून तयार होतो. सकाळच्या घाईगडबडीमध्ये रोज नाश्त्याला वेगळं काय बनवायचं, संध्याकाळी कधीकधी भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. आपण नेहमी रवा ढोकळा, बेसन ढोकळा नेहमीच खातो, पण असा एकदा माझ्या पद्धतीने एक वाटी कच्च्या तांदळापासून ढोकळा नक्की करून पहा. घरातल्या सर्वच व्यक्तींना फारच आवडेल ही माझी खात्री आहे. ढोकळा पहा, अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. तुम्ही हा ढोकळा एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत, लहान मुलांना हा ढोकळा टोमॅटो केचपसोबत सुद्धा फारच आवडतो. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. तांदळाचा ढोकळा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. मी आधीच भिजत ठेवलेले होते, त्यामुळे भिजवण्याचा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला नाही. मी ह्या वाटीने 1 वाटी तांदूळ मोजून घेतलेले होते. आता पुढचे सर्व साहित्य अगदी ह्याच वाटीने मोजून घेणार आहे. आता तांदूळ घेताना तुम्ही कोणताही वापरू शकता, रेशनचा वापरू शकता किंवा रेग्युलर जो तुम्ही भातासाठी वापरता तो वापरला तरीसुद्धा चालेल. तांदूळ पहा, अगदी छान असा भिजला गेला आहे. भिजल्यामुळे छान असा फुलला देखील आहे. 3-4 तास भिजवा, एवढे पुरेसे आहे. जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल ना तर रात्री भिजत घातला तरीसुद्धा चालेल. आता ह्या तांदळामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यासाठी तांदूळ पुन्हा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ असे चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे आहे. ह्या तांदळामधलं सर्व जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून गेलं पाहिजे. जर तुम्ही जास्तीचं पाणी ह्यामध्ये ठेवलं तर काय होतं, आपलं जे मिश्रण आहे, जे बॅटर आहे ना ढोकळ्याचं, ते जास्तीचं पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या तांदळामधलं सर्व पाणी आपल्याला निथळूनच घ्यायचं आहे. अशा प्रकारे चाळणीमध्ये तांदूळ घालून सर्व पाणी आपण एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे तांदूळ आहेत ना भिजवलेले, ते सर्व एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला ज्या वाटीने मी तांदूळ भिजवण्याच्या आधी मोजून घेतले होते ना, अगदी सेम त्याच वाटीने पाऊण वाटी या ठिकाणी दही घालणार आहे. दही थोडंसं आंबट असेल ना तर ढोकळा चवीला खूपच चविष्ट लागणार आहे. लक्षात ठेवा, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण वाटी दही मी या ठिकाणी वापरलेलं आहे. आता ह्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. पाणी जरासुद्धा न घालता झाकण लावून मस्त असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपलं जसा बारीक रवा असतो ना, अगदी त्याच पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगते, पाणी अजिबात घालायचं नाही वाटताना. अजिबात एकही थेंब पाण्याचं न घालता मस्त असं बारीक मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. आपला जसा बारीक रवा असतो ना, अगदी त्याच पद्धतीचं हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाणी न घालता सुद्धा खूपच छान असं आपलं हे मिश्रण बारीक झालेलं आहे, कारण तांदळामध्ये भिजवलेल्या भरपूर पाण्याचा अंश असतो. आता या मिश्रणामध्ये 1 मोठा चमचा साखर घालायची आहे आणि पुन्हा झाकण लावून मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी पिठी साखरेचा वापर करणार असाल ना तर साखर म्हणजे पिठी साखर जी आहे ना ती शेवटी घातली तरीसुद्धा चालेल मिश्रण तयार करताना. पण मी आता या ठिकाणी अख्खी साखर घालत आहे, त्यामुळे मिक्सरमध्येच थोडीशी बारीक करून घेते, म्हणजे छान अशी वितळेल देखील मिश्रणामध्ये. हे पहा, 1 चमचा साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे तयार करून घेतलेलं जे ढोकळ्याचं बॅटर आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी दिसत असेल, अगदी ह्याच पद्धतीचं हे बॅटर तुम्हाला देखील तयार करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण तांदूळ आणि दही मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने पाववाटी बारीक रवा घालायचा आहे. थोडासा रवा घातल्यामुळे काय होतं, आपला जो ढोकळा आहे तो मस्त असा जाळीदार होण्यासाठी सुद्धा मदत होते.
अगदी पाववाटीच घालायचं आहे। लक्षात ठेवा 0 नंबरचा बारीक रवाच वापरा। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घेतला तरी काहीच हरकत नाही। आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हा घातलेला रवा आणि मीठ मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। काही जर रव्याच्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहे, कारण ढोकळ्याचं बॅटर कसं मस्त असं सरसरीत हवं, अजिबात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी नको। हे पहा, अशा प्रकारे घातलेला रवा आणि मीठ मी मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मला या ठिकाणी मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला भिजवायला सुद्धा ठेवायचं आहे। रवा घातल्यामुळे भिजल्यानंतर सुद्धा हे मिश्रण थोडंसं घट्ट होणार आहे, पण लक्षात ठेवा सुरुवातीलाच लगेच जास्त पाणी घालायचं नाही। भिजल्यानंतर आपण पुन्हा पाणी ॲड करणारच आहोत, कारण तुम्ही आत्ता जास्त पाणी घातलं ना तर कधी कधी आपलं बॅटर जे आहे ना ते पातळ होण्याची सुद्धा शक्यता असते। हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी घालून मी मिश्रण मस्त असं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार करून घेतलेलं आहे। अगदी ह्याच पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे, यापेक्षा पातळ बनवायचं नाही, लक्षात ठेवा। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एक साधारणतः 20 मिनिटासाठी तरी साईडला ठेवून द्यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, आपण जो पाववाटी रवा घातला आहे ना तो मस्त असा मिश्रणामध्ये भिजेल आणि भिजल्यामुळे आपला ढोकळा जो आहे तो मस्त असा जाळीदार आणि स्पॉन्जी होण्यासाठी मदत होते। चला तर हे 20 मिनिटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात। मिश्रण भिजत आहे तोपर्यंत आपण ज्या थाळीमध्ये तुम्हाला ढोकळा स्टीम करायचा आहे ना ती थाळी आधीच तेलाने किंवा तुपाने अगदी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायची आहे। चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे काय होणार आहे, आपला ढोकळा जो आहे ना अजिबात ताटलीला कुठेही चिकटणार नाही, मस्त असा अख्खाच्या अख्खा निघेल। अशा प्रकारच्या स्टीलच्या थाळीमध्ये मी ढोकळा आज स्टीम करणार आहे। या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते मी भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं। भिजल्यामुळे पहा थोडंसं आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे। इतकं घट्ट बॅटर आपल्याला नको आहे। चांगलं असं आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। जेवढं तुम्ही मिक्स कराल ना तेवढा तुमचा ढोकळा मस्त असा फ्लफी, जाळीदार, मऊ, लुसलुशीत तयार होणार आहे। आता एवढं घट्ट बॅटर नको आहे ढोकळ्यासाठी, त्यामुळे पुन्हा अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा। हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी मस्त असं बॅटर परफेक्ट तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर तुम्हाला देखील तयार करायचं आहे, कारण रव्यामुळे आपलं हे जे बॅटर आहे ते घट्ट झालं होतं, म्हणून थोडंसं पाणी घालून पातळ बनवलेलं आहे। आता आपण ह्या बॅटरला एक थोडीशी फोडणी देणार आहोत। त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेचच आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। 4-5 हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालत आहे। अगदी थोडंसं किसलेलं अद्रक देखील घातलेलं आहे। आता मोहरी आणि हिरव्या मिरचीची फोडणी आहे ती या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि फोडणी देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। थोडंसं यामध्ये तेल घातलं ना मिश्रणामध्ये तर काय होतं, ढोकळा खाताना असा घशाला दाटत सुद्धा नाही, मस्त असा मऊ लुसलुशी सुद्धा तयार होतो। हे पहा, अशा प्रकारे तेलाची फोडणी देखील मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपला ढोकळा मस्त असा फ्लफी, जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि परफेक्ट तयार व्हावा ना म्हणून मी या ठिकाणी 1 इनो फ्रूट सॉल्टचं पॅकेट ॲड करणार आहे। मी या ठिकाणी लेमन फ्लेवरचं वापरत आहे, तुम्ही प्लेन वापरलं तरीसुद्धा चालेल, कोणताही फ्लेवर न वापरला ना तरीसुद्धा चालेल। आता हे अख्खं इनोचं 1 पॅकेट या मिश्रणामध्ये घालायचं आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी 2 चमचे आपल्याला ह्यावरती पाणी घालायचं आहे। हे पहा, इनो मस्त असा फसफसला आहे। आता इनो घातल्यावरती हे जे मिश्रण आहे ना ते फटाफट मिक्स करायचं आहे। आता या टायमाला आपल्याला फटाफट घाई करायची आहे, अजिबात वेळ घालवायचा नाही वाया। मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनोसोबत। हे पहा, चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। इनो घातल्यामुळे काय होतं, आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं हलकं फुलकं तयार होतं आणि ढोकळा मस्त असं मऊ लुसलुशीत जाळीदार व्हायला सुद्धा मदत होते। जर तुम्हाला इनो घालायचं नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल। आता इनो अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण जे स्टीलची ताटली तेलाने ग्रीस करून घेतली होती ना त्या ताटलीमध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला ढोकळ्याचं घालून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण मी ढोकळ्याचं घालून घेतलेलं आहे। हे मिश्रण तयार करण्याच्या अगोदरच मी एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी आधीच गरम करायला ठेवायचं आहे, लक्षात ठेवा, तेव्हाच तुमचा ढोकळा फुगणार आहे। पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे।
पाण्यावरती स्टँड ठेवलेली आहे। माझ्याकडे मोठी कढई आहे, त्या कढईमध्ये मी ठेवलेलं आहे। आता हे जे ताट आहे स्टीलचं ढोकळ्याचं मिश्रणाचं ते बरोबर मधोमध ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं आपल्याला हा ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा आहे। सुरुवातीची 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि नंतरची 15 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला हा ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, बॅटर तयार होण्याच्या अगोदरच एका साईडला कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। जर तुम्ही नंतर बॅटर म्हणजे नंतरचं पाणी उकळायला घेतलं ना तर तुमचा ढोकळा फुगणार नाही। त्यामुळे उकळत्या पाण्यावरती आपल्याला ही जी ढोकळ्याची ताटली आहे ना ती ठेवायची आहे, तेव्हाच तुमचा ढोकळा फुगणार आहे। लक्षात ठेवा, ही सुद्धा महत्त्वाची ट्रिक आहे। चला तर 20 मिनिटं आपण हा ढोकळा वाफवून घेऊयात। या ठिकाणी 20 मिनिटं झालेली आहेत। सुरुवातीची 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि नंतरची 15 मिनिटं मध्यम आचेवरती मी हा ढोकळा स्टीम करून घेतलेला आहे। ढोकळा हा मस्त असा फुगला गेला आहे। आपण आता चेक करूया ढोकळा शिजला आहे की नाही। एक सुरी आहे, त्या सुरीच्या मदतीने आपण चेक करायचं आहे। सुरी अशी ढोकळ्याच्या मधोमध घालायची आहे। हे पहा, कुठेही सुरीला हे ढोकळ्याचं बॅटर चिटकलेलं नाही, याचा अर्थ ढोकळा मस्त असा शिजवून तयार झालेला आहे। आता ही ढोकळ्याची ताटली आहे ती बाहेर काढायची आहे आणि ढोकळा रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपण हा ढोकळा कापायला सुरुवात करणार आहोत। हे पहा, मस्त असा ढोकळा थंड झालेला आहे, मस्त असा फुगला देखील आहे। आता आपण ढोकळा कट करून घेऊया। ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे, लक्षात ठेवा। हे पहा, ढोकळा मस्त असा मी कट करून घेतलेला आहे। चौकोनी शेपमध्ये मोठे मोठे पीस मी ह्या ढोकळ्याचे तयार केलेले आहेत। आता आपण ढोकळ्याच्या वरती एक फोडणी देऊयात। फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। मोहरी घालायची आहे, त्यानंतर लाल मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहे। थोडासा कढीपत्ता देखील घालायचा आहे, अगदी थोडीशी कोथिंबीर देखील मी घालत आहे। आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला ढोकळ्यावरती घालायची आहे। हा ढोकळा आहे ना खूपच सुंदर तयार झालेला आहे, पटापट तयार होतो। अजिबात कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही आणि घरातल्या सर्वांनाच आवडेल इतका हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो। चटणीसोबत हा ढोकळा खायला खूपच अप्रतिम लागतो। हे पहा, अशा प्रकारे फोडणी मी ढोकळ्यावरती घालून घेतलेली आहे। तुम्हाला मी ढोकळा दाखवते काढून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण डिमोल्ड करूयात। हे पहा, मस्त असा ढोकळ्याचा अख्खाचा अख्खा पीस या ठिकाणी निघालेला आहे। ढोकळा कुठेही ताटलीला चिकटलेला नाही। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण सर्व ढोकळा डिमोल्ड करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हा ढोकळा जो आहे ना तो चवीला खूपच चविष्ट लागतो। कधी कधी काय होतं, रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा संध्याकाळी रोज रोज तेच भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो। तर अशा वेळेस तुम्हाला जर काही हलकं फुलकं खायचं असेल, चहासोबत काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे तांदळाचा ढोकळा एकदा जरूर करून पहा। तुम्हा सर्वांना घरातल्यांना फारच आवडेल। हे पहा, अशा प्रकारे मी जो सर्व ढोकळा आहे ना तो पूर्णपणे कलथ्याच्या मदतीने डिमोल्ड करून घेत आहे। हे पहा, ढोकळ्याचे मस्त असे अख्खेचे अख्खे पीस निघालेले आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असेल किती मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे। हे पहा, अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत आणि कापसासारखा पांढरा शुभ्र असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही हा ढोकळा जो आहे तो खोबऱ्याच्या चटणीसोबत, टोमॅटोची चटणीसोबत किंवा जर लहान मुलांना देत असाल ना तर त्यांना केचप सोबत सुद्धा आवडतो। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।